असेल या माध्यमातून माझ्या भागातले बरेच युवक त्या ठिकाणी आत्महत्येकडे जास्त प्रवृत्त झाले होते. पण ह्या लोकांचं समोर करण्याची किंवा त्यांना एक समोरच्याने त्यांना पुढे चांगलं मार्ग दाखवण्यासाठी आम्ही एका कार्यक्रम आयोजन केलं होतं. या आत्महत्येकडून व्यायामाकडं, आत्महत्येकडून आपल्या प्रगतीकडे. त्यावेळेस मी डॉक्टरांना त्या ठिकाणी त्या मुलांना समुपदेशन करण्यासाठी इन्व्हाइट केलं होतं. तेव्हा आमची पहिल्यांदा सुरुवात झाली. पण त्यानंतर आमचा हा प्रेमाचा सरोता चालू राहिला. चांगल्या वाईट गोष्टी आम्ही एकमेकांना शेअर करत राहिलो आयुष्यामध्ये. आणि आज गेले 8 दिवस सरांचा माझा फोन होता, भाऊ तुम्ही कुठल्याही परिस्थितीत काय कार्य करायला पाहिजे. मी जेव्हा नावाची यादी पाहिली तेव्हा म्हटलं माझ्यापेक्षा दिग्गज लोक या ठिकाणी आहेत, मी काय विचार मांडणार. परंतु आई म्हटल्यानंतर थांबलं, कारण ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या आई संदर्भात सांगितली, काही न शिकलेली माझी आई, कमी शिकली माझी आई, तिने आपल्या आयुष्यामध्ये मला घडवलं. आधी स्टोरी जशी माझ्या आयुष्यात गेली. सरांच्या आईला ती थोडंफार वाच येत असेल. माझी आई काढली होते. अक्षरशः पुढे कोंबड्या आणि बकऱ्या मी पाळन करून त्यातून आम्हाला त्यांनी शिक्षण दिलं. सर्व भावना आम्हाला ग्रॅज्युएट केलं. माझं मोठं भाऊ B.Com, मी MA झालो. माझ्या 2 बहिणी, माझी एक बहीण BA फर्स्ट क्लासने झाली, दुसरी बहीण माझी B.Com झाली. म्हणजे एका अडाणी बाई, पण तिने आयुष्यामध्ये घडवताना आपल्या मुलांना कसं घडवावं हे जीवन तुला ठेवलं. आणि पटकन ज्यावेळेस सरांनी मला सांगितलं की आईचा मी तुला ती उपकृत होण्यासाठी एका पुस्तकाचं प्रकाशन करतोय, तर चटकन माझ्या डोळ्यासमोर माझी आई उभी राहिली. आणि सरांनी आज ज्यावेळेस मला ह्या कार्यक्रमावर बोलवलं की तुम्हाला बोलायचं भाऊ,